कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मग मिस्टर खुश असतील तुम्ही जाताना? खुश नाही, त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आम्ही नाही करणार। आजही आमच्या मुलांना सांभाळायला आमचे मिस्टरच घरी आहे, म्हणजे त्यांचे सपोर्ट शिवाय आम्ही पाऊल नाही टाकू शकत। मी जेव्हा मिनिस्टरला आले तेव्हा माझी मुलगी फक्त दीड वर्षाची होती, तेव्हा माझ्या मिस्टरांनी सुट्टी घेऊन तिला सांभाळलं होतं आणि सासू सासरे वगैरे कोणी नाही, फक्त आम्ही तिघच असतो घरात, ते गावी असतात। मग आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागता? तसं तर कोणाकडे क्षमा नाही मागणार नाही का? आई वडिलांचीच मागेल। तुम्ही? मी आई वडील सासू सासरे। का हो? कारण कसं असतं, काही वेळेला स्पष्ट स्वभाव पण काही वेळेस बोललं जातं, त्याचा नंतर जरा हे वाटतं की आपण हे बोललं नाही पाहिजे। मी मिस्टरांची, आईवडिलांची आणि सासू सासऱ्यांची कुठे काहीतरी कमतरता असतातच प्रत्येकामध्ये, आणि ते मला सगळे सांभाळून घेतात, याच्यातच पूर्णत्व आलंय मला। त्याच्यामुळे कुठे काही माझ्यापासून दुखावलं गेलं असेल कोणी तर मी त्यांची क्षमा मागते। मीही माझ्या फॅमिली मेंबर्सची मागते आणि यांची मागते, कारण की माझा स्वभाव फार विनोदी आहे, फार मी त्यांना खिचते, फार तेही माझे खिचतात। काही माझ्याकडनं चुकलं असेल तर खरंच मी तुमची सगळ्यांची क्षमा मागते। मी पण माझ्या मिस्टरांची आणि सासूबाईची। का? सासूचं थोडं तर होतं, सासू आणि सुनेचं थोडं तर होतंच, पण त्यात म्हणजे मी काय बोलले असेल चुकून किंवा काय होतं 100% नाही, जास्त म्हणजे जास्त काही बोलले असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागते। तुम्ही? मी माझ्याकडून ज्यांना नकळत दुखावलं गेलं असेल तर त्यांची मी आज क्षमा मागते। कळत न कळत काही बोलल्या गेल्या असेल चुकून तर मी त्यांची सगळ्यांची। पण तुमचा पुरणपोळीचा काय किस्सा आहे, कोणाचा आहे? आता जे गुरुवार मार्गशीर्षाचा शेवटचा होता, उद्यापन होतं, या मुलींना मी आदल्या दिवशी सगळं सांगून ठेवलं होतं की मी असं असं करतेय आणि या एकतर म्हणजे मी नावाची सुगरण, कारण मला किचन माझ्यासाठी फार थोडं दूरच आहे अजूनही, कारण फार कंटाळा आहे मला स्वयंपाकाचा। बट त्यातल्या त्यात हे मार्गशीर्षासाठी आपण पुरणच नैवेद्य करतो, आणि मग मी ती रेसिपी सगळं व्यवस्थित करून ठेवलं, माझ्या दृष्टीने सगळं छान झालेलं होतं। पण जेव्हा या आल्या आणि आता पुरण इतकं पातळ झालं होतं की इतकं पोळीच झालं लाटता होतं, येईल, त्याला काहीच करता येत नव्हतं। पोळीच लाटता येईल। मग नुसतं वाटीतनं पुरण खाल्लं गेलं? आम्हाला हेच वाटलं होतं, आम्ही 6 जणींनी 5ंनी एक एक पोळी करून बघितली, त्या पोळीमध्ये पुरण कुठे कणिक कुठे काहीच जमत नव्हतं, कारण प्रचंड पातळ झालं होतं। काय झालं, तेवढ्यात कथकच्या 4 स्टेप्स गडबडच झाली ती। पण मग त्याला काय करायचं, नैवेद्य लावायचं आहे, बरं प्रचंड भूक लागलेली, उपवास आहे आणि पूर्णाचं ताट म्हटलं म्हणजे कोणीच थांबायला तयार नव्हतं। मी ट्रिक लावली की त्याला थोड्या वेळ फ्रीजरमध्ये ठेवलं, कापडमध्ये बांधलं, फ्रीजरमध्ये ठेवलं, थोडासा ते घट्ट झाला, गप्पांमध्ये रंगलो, त्यांना सांगितलं थोडं थांबावं, होईल ते। मग परत कणिक मळली, त्याच्यात ते जसं जमत असेल तसं ते पोळ्या बाकीच्या 5 केल्या आणि आम्ही एकमेकांना भरवलं, एन्जॉय केलं। म्हणजे तो सगळ्यात सुपर किस्सा की सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे की गीतांजली आता कधीच पुरणपोळी करणारच नाही। पण बघा ना, तुमच्या ग्रुप सारखं झालं ना, सुरुवातीला ती ओळख पातळ होती, तुमची आता मैत्री घट्ट झाली, त्यामध्ये आनंदाचं पुरण तुम्ही भरलेलं आहे, त्यामुळे आता पुरणपोळी तुमच्या ग्रुपचं नाव आजकाल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।